गुड. नमस्कार मित्रांनो. कालपासनं जे काही नाटक, खरं तर परवापासनं आपल्यासाठी पण जे काही नाटक हो. जागतिक पटलावर घडतंय. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला ओव्हल ऑफिसमध्ये गेले आणि तिथे त्यांच्यामध्ये जे काही शाब्दिक चकमक उडाली आणि त्याच्यानंतर ते ब्रिटनला गेले. तिथे पंतप्रधान सर कीर स्टायमर यांना भेटले. आज युरोपीय देशांचे नेते सगळे लंडनमध्ये अ, त्यांना भेटतायत आणि असं ऐकतोय, की फ्रान्स आणि ब्रिटन मिळून एक शांतता प्रस्ताव तयार करणार आहेत आणि तो मंजुरीसाठी अमेरिकेला पाठवणार आहेत. अर्थात झेलेन्स्की यांचं भवितव्य अंधकारमय आहे. ज्या घटना घडल्या त्याच्यातनं अगदी जे राष्ट्रीय विचारांचे लोक आहेत, त्यांच्यातही थोडेसे दोन तट पडल्यासारखे झाले. एका गटाला असं वाटायला लागलं, की हे युक्रेनला हे असं होणं गरजेचं होतं, कारण युक्रेननी वेळोवेळी जी भारतविरोधी भूमिका अगदी अण्वस्त्र चाचण्यांनंतर सातत्याने जी घेतली होती, त्यांना अशीच अद्दल घडायला हवी होती. दुसरा एक गट आहे त्याला थोडंसं असं वाटतंय, की हे जे सगळं झालं, आज युक्रेनबाबत झालं, उद्या हे भारताबद्दल होणार नाही हे कशावरून? किंवा अमेरिका जे आता चीन विरोधात एक रणनीती तयार करण्याचा प्रयत्न करते, ते असंच याची पुनरावृत्ती होणार नाही कशावरून? आणि त्यामुळे मी विचार केला, की आपण या विषयावरची जी वेगवेगळी मतांतर आहेत, ती आपल्यासमोर चर्चेच्या माध्यमातून आणूया आणि आपल्यालाही त्याच्यात प्रश्न विचारून सहभागी होता येऊ शकेल. म्हणून हा कार्यक्रम तिघजण आम्ही करत आहोत. स्वातीताई आणि चंद्रशेखर नेने सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद अनिल. नमस्कार. स्वातीताई, तुम्ही कशाप्रकारे या सगळ्या घटनाक्रमाकडे बघता आणि ओपनिंग कमेंट्स म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आता काय चालू आहे नेमकं? मला असं वाटतं, की ट्रम्प यांनी एक गोष्ट आपण म्हणजे तुम्ही म्हणलात तसे राइट विंगर्समध्ये सुद्धा 2 तट पडलेत वगैरे ही बाब खरी आहे. पण भारतीय जनता ट्रम्पना निवडत नाही, असं मला वाटतं. जनता निवडते ती अमेरिकेची निवडते आणि त्यांनी जे काही नाट्य घडवून आणलं ते अमेरिकन जनतेसाठी होतं, प्लस ते युरोपियन जनतेसाठी होतं. अ, त्यांचा जो मतदार आहे ट्रम्प यांचा, त्यांच्या समोर हे डेमॉन्स्ट्रेट करण्याची गरज होती, की मी शांतता प्रस्ताव घेऊन गेलो, मी युद्धबंदीचा प्रस्ताव घेऊन गेलो, पण त्याला आडवा आलाय, त्याला मोडता घातलाय तो झेलेन्स्की यांनी. आणि त्यांची जी एकंदरीत ते जे व्यक्तिमत्व त्यांनी पेश केलं, स्वतःचं सादर केलं त्या मीटिंगमध्ये, त्यातून हा मेसेज जो आहे तो ट्रम्पच्या मतदारापर्यंत नक्की पोहोचलेला आहे. दुसरा मी उल्लेख केला तो युरोपच्या जनतेचा आणि युरोपची जनतेचा उल्लेख महत्वाचा अशासाठी आहे, की तिथे बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये आज सुद्धा लिबरल गव्हर्नमेंट्स आहेत, जी पॉलिटिकली किंवा विचारधारेनी डेमोक्रॅट पक्षाशी जास्त अलाइन्ड आहेत. ती ट्रम्पशी अलाइन्ड नाहीये. परंतु ट्रम्प असेल, इलॉन मस्क असेल, ह्या पूर्ण चमूचा एक प्रयत्न चाललेला आहे, की युरोपमध्ये सुद्धा आपल्यासारखेच राइट विंगर्स गव्हर्नमेंट्स यावी, नॅशनलिस्ट गव्हर्नमेंट यावी, जेणेकरून एक मनोमिलन झाल्याप्रमाणे त्यांना एकत्रितरित्या कारवाई करता येईल. तेव्हा त्या जनतेला पटवण्यासाठी म्हणून इलॉन मस्क अनेकदा आपल्याला कियर स्टार्मर विरुद्ध बोलताना दिसतात. जर्मनीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी खूप मोठी हिरिरीनी भूमिका बजावलेली दिसली आपल्याला. तर त्याचंच एक एक्सटेन्शन म्हणून हा सगळा जो नाट्य आहे, तो युरोपच्या जनतेचं दडपण त्यांच्या सरकारवर यावं, की तुम्ही अशा माणसाच्या बाजूने उभे राहताय, ही गोष्ट खरी नाही. असं एक चित्र माझ्या मनामध्ये उभं राहिलंय. बरोबर आहे. पण नेने सर, मला एक विचारायचं होतं, की खरं तर म्हणजे अ, झेलेन्स्की अमेरिकेला जाण्याच्या आधी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि कीर स्टॅमर हेही जाऊन आले आणि त्यांच्या हो. भेटीमध्ये एक असं चित्र निर्माण होत होतं, की डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलं होतं, की मी काही झेलेन्स्कीना कधी डिक्टेटर म्हणालोच नव्हतो आणि ती मिनरल्स डील साइन होणार होती. म्हणजे एक पॅचअप होतंय असं वाटत होतं आणि पॅचअप होता, होता ज्या प्रकारे हे घडलं, म्हणजे त्याच्यातला हं. स्वातीताईंचा अँगल स्पष्ट आहे, की हा एक मेसेज युक्रेनला जसा होता, तसा हा मेसेज युरोपला होता, की तुम्ही जे सातत्याने पुतीन हा जगातला सगळ्यात मोठा विलन आहे आणि ते दाखवून तुम्ही कुठेतरी म्हणजे अमेरिकेचं जे एक दृष्टिकोन आहे चीनबद्दलचा आणि त्याच्यात तुम्ही एका प्रकारे आडकाठी आणायचा प्रयत्न करताय, तर वेळीच जागे व्हा.
पायावर उभे राहा असा संदेश देण्याचा प्रयत्न होता. मग याच्यात हे जे झालं, त्याच्यात काही हम्म. गफलत झाली का? कारण म्हणजे हे झेलेन्स्की यांना बोलवून त्यांचा अपमान करायचा, त्याच्यासाठी जे.डी. व्हान्स यांची नियुक्ती केली होती. त्यांना तो प्रश्न हम्म. विचारण्यात आला, की तुम्ही यू आर ऑल ड्रेस्ड अप बरोबर. वगैरे आणि हे तुमच्याकडे हो. सूट नाही. पण झेलेन्स्की ज्या हो. प्रकारे वागले त्याच्यातनं हे फासे उलटे पडले का? का म्हणजे काय अपेक्षित होतं झेलेन्स्कींकडनं? मला असं वाटतं पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे, की बायडेन आणि त्यांच्या सगळ्या प्रशासनाने आणि युरोपच्या लिबरल लोकांनी झेलेन्स्कीला फार वर बसवून ठेवलं होतं. बायडेननी तर त्याची तुलना नेपोलियनशी केली होती, की आता तूच काय तो लढा देणार वगैरे वगैरे. पण हे सगळं फोल होतं हे झेलेन्स्कीला कळलं नाही. आणि झेलेन्स्की आता आला त्याचं हे एक मला आत्ता कळली ती गोष्ट, की ती डील खरं युक्रेनमध्ये साईन व्हायची होती. पण हा अडून बसला की मला ती व्हाईट हाऊसमध्ये साईन करायची आहे. त्याला व्हाईट हाऊसमध्ये जाऊन स्वतःच तो टीव्हीचा माणूस आहे त्यामुळे त्याला व्हाईट हाऊसमध्ये वर्ल्ड टीव्हीवरती यायचं होतं. तिथपर्यंत सुद्धा ठीक आहे. परंतु हा तिथे गेला आणि तिथे सुद्धा तो आपल्या घोड्यावर बसूनच गेला की जसं पूर्वीच्या राष्ट्रपतींनी मला ट्रीट केलं तसंच हे राष्ट्रपती सुद्धा मला ट्रीट करतील आणि मी म्हणजे आता सगळ्या डेमोक्रेसीचा रक्षण करता आहे, रशियाच्या विरुद्ध आहे, अमुक तमुक. दोन गोष्टी तिच्या लक्षात आल्या नाही की बायडन आता अडगळीत गेलेले आहेत. बायडनची सगळी जी टोळी होती ती सगळी टोळी अडगळीत गेली आहे. युरोपमध्ये सुद्धा आता किती भरभर गोष्टी बदलत आहेत. आणि ट्रम्प आणि पुटिनचं इक्वेशन मला वाटतं झेलेन्स्कीच्या लक्षातच आलं नाही. ट्रम्पला आता म्हणजे त्याचं आताचे हे जे सगळं झालं ना दॅट वॉज ऍक्च्युअली टू प्ले गॅलरी टू देअर ओन व्होटर्स. म्हणजे कसं की ट्रम्पला आता स्वाती त्यांनी अगदी परफेक्ट सांगितलं त्याच्या व्होटर्सना आवडेल त्या प्रकारे ट्रम्प वागले. आणि दुसऱ्या बाजूला झेलेन्स्की सुद्धा पलीकडे परत गेलो तर युक्रेनच्या लोकांना काहीतरी दाखवायला पाहिजे की मी आपल्याकरता लढा दिला हे दाखवण्याकरता झेलेन्स्की तसे वागले. त्याच्याशिवाय झेलेन्स्कीचा मला वाटतं सेल्फ कंट्रोल त्या व्हॅन्सनी बरोबर त्याला चावडी मारल्यावरती त्याचा सेल्फ कंट्रोलच गेला. आणि या स्टेजवरती सेल्फ कंट्रोल जाणं हे म्हणजे भगवंत मान जे दुसरे कॉमेडियन आहेत ज्यांचा सेल्फ कंट्रोल कायम जात असतो तसा हा साधारण प्रकार झाला. कोणाला राष्ट्रप्रमुख करावं याच्याबद्दल वोटर्सनी थोडा शहाणपणा दाखवायला पाहिजे. परंतु आणखीन एक जी बातमी आता मला कळली ती मला म्हणजे आत्ताच अगदी कळली की झेलेन्स्की जेव्हा लंडनला गेले आत्ता तेव्हा याच्या अगोदर एक जनरल त्यांचे होते ते झेलेन्स्कीच्या वाटेमध्ये येत होते म्हणून त्यांना लंडनला राजदूत म्हणून पाठवलं होतं. ते राजदूत त्याला रिसिव्ह करायला सुद्धा आले नाही. याचा अर्थ थोडासा असा घेतला जातोय की परत झेलेन्स्की जर किव्हला गेले तर त्यांचं काही आता खरं नाही. कदाचित जनरल्स एकत्र येऊन त्यांना गप्प बसवतील आणि ते म्हणतील आम्हीच आता रशियाशी काही ती डील करून घेतो किंवा त्यांना राजीनामा द्यायला भाग पडतील. अशी काहीशी आता रूपरेषा होतीये. आणि युरोपचं तुम्ही म्हणाल ना तर दाखवायचे दात आहेत तो सगळे. कोणाकडे शक्ती आहे आता रशियाला झेलण्याची? कोणाहीकडे शक्ती नाहीये. अमेरिका जोपर्यंत त्यांच्या बरोबर नाही तोपर्यंत युरोप काहीही करू शकत नाही. युरोप म्हणजे फक्त फ्रान्स आणि जर्मनी हे ईयूचे आणि थोडंफार ब्रिटन. त्या काही तर हे लेफ्टिस्ट लोक जे असतात ना त्यांना फार मोठ्या मोठ्या बाता मारण्याची फार हौस असते. स्टाईल म्हणला मी ब्रिटिश सैनिक पाठवीन. तुझे सैनिक लढायला तरी लायक आहेत का सध्या? ब्रिटनने कुठे लढाई दिली रिसेंटली जेव्हा की रशियन सैनिक सारखे लढतायत तिथे. हे सगळं झेलेन्स्कीला बळीचा बकरा म्हणण्यापेक्षा तो स्वतःहूनच हार घालून गेलेला आहे वधस्तंभाकडे. चारुदत्त जसा गेला होता तसं साधारण झेलेन्स्कीकडे पाहिलं तर वाटतं. आणि त्याची आता स्टोरी संपलेली आहे असं मी म्हणजे आता जाहीर विधान सुद्धा करू शकतो की 2 दिवसातच मी मी तुम्हाला लक्षात येईल. मी झेलेन्स्कीची बाजू घेत नाहीये, पण ज्या प्रकारे म्हणजे ही तुलना करण्याचा मोह हम्म. होणं स्वाभाविक आहे. कारण जेव्हा तालिबाननी अफगाणिस्तानमध्ये सत्ता हो. ताब्यात घेतली होती, तेव्हा हा. म्हणजे अफगाणिस्तानचे अध्यक्ष यांनी पळ काढला होता, अशरफ गनींनी. बरोबर. आणि अशी हो. अपेक्षा होती की झेलेन्स्की हा विनोदवीर आहे आणि त्यामुळे जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि 3 दिवसात युक्रेन पादाक्रांत करेल, अशी जी परिस्थिती होती, तेव्हा झेलेन्स्की पण पळ काढणार किंवा त्यांनी पळ काढावा अशी हम्म. अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तेव्हा झेलेन्स्कीचं कौतुक झालं, की पळ काढायच्या ऐवजी तो मैदानात उभा राहिला. हा एक पहिला मुद्दा आणि हम्म. दुसरा मुद्दा आत्ता जे म्हटलं जातं म्हणजे याच्यामध्ये निश्चित ट्रम्प आणि जे.डी. व्हान्सनी त्यांच्या मतदारांसाठी हे केलं. पण असं म्हटलं हम्म. जातं झेलेन्स्कीनी हे जे केलं म्हणजे जे हुज्जत घातली आणि हे सगळं केलं, ते एका प्रकारे त्याचा ऑडियन्स युक्रेनची जनता नाही, कारण युक्रेनच्या करेक्ट. जनतेच्या हातात काहीच नाही. त्याचा ऑडियन्स युरोपीय नेते आहेत. युरोप. की मी जात्यात आहे, तुम्ही चुपात आहात आणि मी तुमच्या वतीने लढतोय, तर हा. तुम्ही माझ्या पाठी उभे राहा, नाहीतर तुम्ही जात्यात जाल. तर या 2 गोष्टी पटतायत का? स्वातीताई काय वाटतं तुम्हाला? ही खरी गोष्ट आहे. एक तर मी असं म्हणजे मला असं वाटतं, की झेलेन्स्की हे काही लोकनेते नाहीयेत.
ही हॅज बीन अ स्टेज परफॉर्मर आणि त्यांच्यामध्ये एक कारकीर्द तुम्ही एक राजकीय चालवलीत, की त्याच्यामधून काही गुणांचं संवर्धन होतं. तसं काही त्यांच्यामध्ये गुणांचं संवर्धन झालेलं नाहीये. जेव्हा ॲडव्हर्स कंडिशन्स येतात, बिकट परिस्थिती तुमच्या समोर येते, तेव्हा तुम्ही कसं वागावं आणि तुमचा समतोल कसा ठेवावा, ह्याच्यावरती त्यांचं नियंत्रण राहिलं नाही असं आपण त्या चर्चेतून म्हणजे तुम्हाला चिथावणी देणारे, फूस देणारे बरेच लोक असू शकतात, उकसवणारे असतील, पण तुम्ही संयत प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती आणि त्यांनी त्यांच्याकडून तसं झालं नाही. ते काहीतरी रशियन सैन्य कसं आलं आणि ते कसे छळत होते माझे आणि त्यांचे करार झाले, ते कसे मोडले वगैरे हे सगळं सांगायची ती जागा नव्हती. पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे, की ते युरोपच्या नेत्यांना मेसेज द्यायला बघतायत, की माझ्यानंतर कदाचित तुम्ही जाता असाल, तुम्ही आज सुपात आहात. पण मला असं वाटतं, की ते जे नेते आहेत युरोपामधले, ते जरी लिबरल असले, तरी देखील त्यांना जनमानसाचं आणि पॉलिटिक्सचं थोडं जास्त ज्ञान आहे झेलेन्स्कीपेक्षा. आणि त्यामुळे ते तुम्ही किअर स्टायमर बघितलं असेल, वॉशिंग्टन डीसीला आले तेव्हा अशाच पद्धतीचं हिटेड आर्ग्युमेंट बंद दरवाजाआड झाली असतील कदाचित. पण त्याचा कुठेही मागूस त्यांनी बाहेर येऊ दिला नाही. हे त्या यशस्वी पॉलिटिशियनचं लक्षण आहे असं मी म्हणते. जे झेलेन्स्कीकडे बिलकुल नाहीये. पण 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 याच्यामध्ये एक हे डोनाल्ड ट्रम्पची एक युक्ती होती ना, की हे सगळं बंद दारात न करता कॅमेरा समोर करणं आणि तो नंतर म्हणालाय, हां. की "धिस इज गुड टेलिव्हिजन अँड आय वॉन्ट माय पीपल टू सी इट." म्हणजे हे करेक्ट. कशाप्रकारे हे करतोय ते. मी पण हेतू जस्ट एक स्पष्ट झाला. लोकांच्या प्रतिक्रिया घेतो. मिलिंद पाटील यांनी सांगितलंय, भारत आणि युक्रेनची तुलना होऊ शकत नाही. म्हणजे मी जे सुरुवातीला म्हटलं होतं, की भारतामध्ये हो, असं होऊ हो. शकतं का? अ, बाकी दत्तवाणी त्यांनी म्हटलंय, की झेलेन्स्की आणि ट्रम्प यांचं जुळतंय असं काही वाटत नाही. दीपक रावळ यांनी म्हटलं, युक्रेन, रशिया आणि अमेरिकामध्ये वाटून घेण्यासाठी झेलेन्स्कीला विलन ठरवलं का? मीराबाई भोईर म्हणतायत, चाणक्य डायलॉगची कॉफी. मला काही कळलं नाही. नंतर ट्रम्प यांनी टोकाचे निर्णय जागतिक अरिष्टामुळे निर्माण झाले तर अमेरिकेला काय फायदा होऊ शकतो? अ, याच्यानंतर काही काळाने आपण थोडे प्रश्न घेऊया. पण आता पुढच्या मुद्द्याकडे हां. मी वळतो, की त्याच्यामध्ये एक असं म्हटलं जातं एकूणच की या युद्धाबाबत म्हणजे अमेरिकेचा दृष्टिकोन आणि 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक अगदी ट्रम्प प्रशासनातले जे लोकं होते, मार्को रुबियो म्हणजे झेलेन्स्की जेव्हा अमेरिकेच्या संसदेत काँग्रेसपुढे याच्यापूर्वी 2दा येऊन गेले आणि त्याला सगळ्याच्या सगळ्या काँग्रेसने त्याच्यातले अर्धे रिपब्लिकन होते, टाळ्यांच्या कडकडाटात उभं हं. राहून सगळं त्यांचं हे केलं होतं. म्हणजे असं नव्हतं की फक्त डेमोक्रॅट्सनी त्याचं कौतुक केलं होतं आणि रिपब्लिकन विरोधात होते. आणि ऑन रेकॉर्ड म्हणजे अर्थात तुम्ही अमेरिकेतलं कुठलं चॅनल बघता त्याच्यावर तुम्हाला त्याचा अजेंडा कळतो. पण आज MSNBCवर त्यांनी सगळ्या जुन्या क्लिप काढल्या होत्या, की मार्को रुबियो पुतिनबद्दल काय म्हणाले होते, पीट हेगेसेस काय म्हणाले होते. म्हणजे एकूणच सगळे अमेरिकेचे नेते रिपब्लिकन पक्षाचे हे पुतिन विरोधात कसे होते आणि आता ते ट्रम्पची लाईन म्हणजे ट्रम्पचं शेपूट झाल्यासारखे ते वागतायत. त्यांना पाठीचा कणा मोडून पडलाय वगैरे हा एक त्यातला मुद्दा दाखवला, की आज त्यांना ट्रम्पचं अनुकरण करावं लागतंय. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये एक सांगितला जातो, की खास करून म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने म्हणजे या युरोपीय देशांना हा जो संदेश द्यायचा होता, की तुम्ही तुम्ही जे पुतिनला मोठं करण्याचा प्रयत्न करताय एका प्रकारे. कारण ओव्हल ऑफिसमध्ये त्यांनी तो चर्चिलचा एक पुतळा बसवलेला आहे हो. आणि युरोपीय हो, हो. लोकांकडनं सातत्याने सांगितलं जातं, की बघा हिटलर जेव्हा युरोपमध्ये धुमाकूळ घालत होता, तेव्हा एकटा चर्चिल हे पहिल्यापासून सांगत होता, की हिटलर ऐकणार नाही आणि त्याच्याशी शांतता करार करून उपयोग नाही, त्याच्याशी लढायलाच पाहिजे. आणि त्या चर्चिलचा तुम्ही पुतळा ओव्हल ऑफिसमध्ये लावलाय आणि आता आम्ही सगळेजण सांगतोय, की पुतिन हा पुढचा हिटलर आहे आणि पुतिन आवरणार नाही. युक्रेन नंतर तो फिनलंड, बेलारूस सगळीकडे हल्ले करेल आणि तुम्ही आता मात्र चेंबरलिन सारखे वागताय. म्हणजे आता तुम्ही एका प्रकारे अ, या युद्धात आमच्या बाजूने उभं राहण्याच्या ऐवजी तुम्ही पुतिनची बाजू घेतायत. तर हा जो दृष्टिकोन आहे, हे 2 दृष्टिकोन. एक रिपब्लिकन पक्षाचा पुतिनला असलेला विरोध याच्या पूर्वीचा आणि आता हा जो युरोपियन देशांचा दृष्टिकोन. स्वाती, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? एक म्हणजे मला हल्लीच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी एक 20-25 वर्षापूर्वी एक सरळसोट एक लाईन होती आहे, रिपब्लिकन पक्ष म्हणजे असा, डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे असा आणि त्यांची विचारधारा. आजच्या घडीला तुम्ही जर का बघाल, तर दोन्हीही पक्षांमध्ये संमिश्र प्रवाह आपल्याला दिसतात आणि त्याची कारणं वेगवेगळी आहेत.
म्हणजे अनेक रिपब्लिकन हे डेमोक्रॅट सारखे बोलताना दिसतात आणि अनेक डेमोक्रॅट रिपब्लिकनांसारखे बोलताना दिसतात. तेव्हा त्या ज्या एक वॉटर टाईट कंपार्टमेंट सारख्या ज्या विचारधारा काही दशकांपूर्वी होत्या तशा आज राहिलेल्या नाहीयेत. आणि त्यामुळे मार्को रुबियोबद्दल तुम्ही जे आत्ता सांगितलं ते आक्षेप त्यांचं नॉमिनेशन झालं तेव्हापासून मी वाचलेले आहेत, की ट्रम्प यांनी या गृहस्थाला कशाला बरं बोलावलं, की त्याचं तर सगळं मत हे काही ट्रम्पशी जुळणारं नाहीये. पण आजच्या घडीला ट्रम्प यांची जी काही धोरणं आहेत, ती मार्को रुबियो निदान आजच्या घडीला तरी यशस्वीपणे पुढे करताना दिसतायत आपल्याला. त्यामुळे तो एक मुद्दा आहे तो अ, आपण म्हणजे बाजूला ठेवू शकतो. चर्चिलचा मुद्दा जर का ते काढत असतील आज आणि चर्चिल म्हणाला, की अपीजमेंट करू नका आणि हिटलर सोबत मी वगैरे. तर तो चर्चिल जो आहे ना, तो इंग्लंड राष्ट्राला फार मोठा मानत होता आणि राष्ट्रवादी होता चांगला. तर तो जो झेलेन्स्की चर्चिलचा राष्ट्रवाद आहे, झेलेन्स्की तो चर्चिल नाही का? आजचा तो आजचा युकेचा पंतप्रधान आधी चर्चिलला फॉलो करतो का? त्याचं उत्तर घ्या आणि मग ट्रम्पनी फॉलो करायचं का नाही हा पुढचा मुद्दा येईल आपल्याला. पण तुम्ही सगळं अ, सोडून दिलेलं आहे. तुम्हाला बॉर्डर्स नको आहेत, स्थलांतरित हवे आहेत आणि वेगवेगळी पद्धती तुम्ही जी काय धोरणं राबवत आहे त्याच्यामध्ये चर्चिल कुठे दिसत नाहीये. नेने सर एक याच्यामध्ये म्हणजे सातत्याने झेलेन्स्की एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत होते त्या दिवशी म्हणजे ओव्हल ऑफिसमध्ये, हो. की हां. ते जे.डी. व्हान्सला म्हणाले, की तुम्ही सारखं सांगताय, की आधी तुम्ही शांतता करा, शांतता करा. आम्ही शांततेच्या बाजूने आहे. पण 14 साली जेव्हा रशियाने क्रिमिया बळकावला, तेव्हा बराक ओबामा होते आणि हो. त्यांनी काही सैन्य पाठवलं नाही, काही विरोध केला नाही. 2019 साली ते म्हटले, "मी फ्रान्सचे अध्यक्ष, जर्मनीच्या अँगेला मर्केल आणि पुतीन यांनी मिळून एक आर्मी स्टार्स म्हणजे युद्धबंदी करार हे हो. केला. तो त्यांनी 22 साली मोडला. मग असं जर इतिहास आपल्याला गेल्या 10 वर्षातला आहे, तर आता तुम्ही मला कोणत्या आधारावर शांतता करायला सांगतायत आणि कुठलीही सिक्युरिटीची गॅरंटी न देता म्हणजे तुम्ही मला युक्रेनच्या सिक्युरिटीची जर गॅरंटी देणार असेल, तर मी शांतता करारावर सह्या करायला तयार आहे. पण तिथे ट्रम्प त्यांना सांगत होते, की तुमच्या हातात आता पत्ते नाहीयेत. आमच्याबरोबर तुम्ही आलात तर हातात पत्ते येतील आणि मग तुम्ही खेळू शकाल. ते म्हणले, "मी जुगार खेळत नाहीये." हा जो संवाद आहे खास करून सिक्युरिटी गॅरंटीचा हां. मुद्दा आहे युक्रेनचा. तो अमेरिका किंवा हे आत्ता का घ्यायला तयार नाहीये? काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे सिक्युरिटी गॅरंटी जर अमेरिकेने घेतली, तर त्याचा अर्थ असा होतो, की पुटिनच्या कुठल्याही मूव्हला अमेरिकेला सैन्य उतरवावं लागेल. पण ट्रम्पने एक फार चांगलाच मुद्दा तिथे काढला होता, की तुमचे जे तो जो करार झाला मिनरल्सचा, तर अमेरिकेचे कितीतरी लोकं तिथे कामाला येतील. अमेरिकेचे लोकं तिथे एकदा कामाला आले, की सिक्युरिटी गॅरंटी आहे, कारण आम्ही आमच्या सैनिकांचं रक्षण करणारच आहोत. याच्यात आणखीन एक गोष्ट आपण विसरतोय, की हे जे मिनरल्स आहेत, जे ट्रम्पला पाहिजेत अर्थातच, ते मिनरल्स पुष्कळशे पूर्वेला आहेत. तो प्रांत पुटिन ऑलरेडी बळकावून बसलाय. पण पुटिननी सुद्धा ट्रम्पला अग्रीमेंट दिलं, की तुम्ही हे मिनरल काढून द्या, माझं काही म्हणणं नाही. याचा अर्थ ट्रम्प आणि पुटिनची एक डील झालेली आहे, की मिनरल वाटून घ्यायचंय, याला मध्ये बळी द्यायचा. कारण हा कोणाचाच डार्लिंग नाहीये. बरं दुसरा याचा सर्वात मोठी याची चूक ही झाली. यांनी जाऊन सांगितलं त्या दोघांना, की तुम्हाला काय तुम्हाला ओशनचं प्रोटेक्शन आहे. आम्हाला प्रोटेक्शन नाहीये. पण तुम्ही असं समजू नका उद्या तुमच्यावर आलं म्हणजे तुम्हाला कळेल. त्यांनी ऍक्च्युअली ट्रम्पचं डोकंच फिरलं. तो म्हणला मला धमकी देतोस का तू? मग हा सारवासारव करायला गेला की नाही मी धमकी देत नाही पण पहा परिस्थिती अशी वगैरे. तो म्हणला आमच्यावरती येईल तेव्हा आम्ही बघून घेऊ. तू आता तुझं बघ. आणि ट्रम्पने त्याला फार चांगलं समजावून सांगितलं की तुझ्या देशाची वाट लागलेली आहे. त्यातनं वाचवण्याचा आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय. आपल्या संस्कृतमध्ये एक म्हण आहे की सगळं चाललेलं असलं तर अर्ध वाचवावं. अर्धेन त्यजति पंडितः अशी म्हणच आहे मुळी. तसं ट्रम्प त्याला सांगू पाहत होते की तू नाहीतरी गेलेलाच आहेस आणि तू जे आता म्हणलास की सुरुवातीला हा लढला पुटिन आपलं झेलेन्स्की लढला. तर आता या डायलॉग मध्येच ट्रम्पचं त्याचं बोलणं झालं की ट्रम्प त्यांना म्हणला की तुम्ही 15 दिवस सुद्धा टिकला नसता अमेरिकेने सपोर्ट नसती केली तर हा म्हणला 15 काय आम्ही 3 दिवसातच संपलो असतो. त्यामुळे तो तेव्हा लढला कारण तेव्हा त्यांना या प्रशासनाचं अभय होतं की आम्ही बघून घेऊ जा रे जा आपण नाही का ते गुंड कशी करतात जा जा मार त्याला मी आहे तुझ्या मागे हा प्रकार चालला होता. माझ्या मते झेलेन्स्कीची चूक ही झाली त्याला अजून वाटतं की हे आपलं मागे आहे. सत्ता बदलली हे त्याच्या लक्षात आलेलं नाहीये. आणि आता ट्रम्पचं तर क्लिअर आहे त्याला त्याचं ते मेक अमेरिका ग्रेट अगेनचं जे तुटून आहे ते परफेक्ट आहे. इथे $350 अब्ज ऐवजी ती मिनरल्स घ्यायची आणि यांचा खर्च बंद झाला आणि युरोपला सांगायचं तुझं तू बघून घे. त्यामुळे ट्रम्प अमेरिकेकडे लक्ष द्यायला मोकळा होईल. त्यामुळे ट्रम्पने आपल्या पतीने गणित सोडवलेलं आहे.
खरी गोष्ट आपल्या अजून लक्षात येत नाही असं मला वाटतं की आता एकदा हे युक्रेनचं भानगड संपली की ट्रम्प आपले सगळे रिसोर्सेस अमेरिकेचे चीनकडे न्यायला मोकळे होईल आणि ती भारताकरता सुद्धा ते सुचिन्ह आहे. कारण त्यांनी चीनकडे रिसोर्स, कारण तायवान इज ऍक्च्युली व्हेरी सॉफ्ट स्पॉट इव्हन ॲज वी टॉक. त्यामुळे ट्रम्पला ती काळजी आहे. त्यामुळे त्याला इकडे हे सगळे या फालतू लोकांना वाचवायची त्याला आता काही पडलेली नाहीये. त्याला आपले रिसोर्सेस चीनकडे वळवायचे आणि मी चीनकडे मी वळवताना त्याच्याकडे मी रशिया त्याच्याकडे चीनची पुन्हा येतो. दोस्ती मोडायची. हा, मी चालेल. त्याच्याकडे पुन्हा येतो, पण मी पुन्हा एकदा मला स्वातीताईंनाच विचारतो. हो, चर्चिलचा एक वा मुद्दा वा. पुन्हा मला एक घ्यायची आठवण होते. कारण डार्केस्ट आवर म्हणून चित्रपट आहे, ज्याच्यामध्ये गॅरी ओल्डमनचा चित्रपट आहे, की कशा प्रकारे हा डंकर्कच्या आधीचा प्रसंग आहे. डंकर्कमधनं माघार होण्याच्या आधी, की चर्चिल पंतप्रधान केलेलं असतं आणि सेम आरोप त्याच्यावर, की गालिपल्लीला कसं चर्चिलने सगळं बिघडवून टाकलं. चर्चिल दिवसा दुपारी दारू पिऊन मिटिंगला बसतो आणि त्याचं त्याला लक्षात राहत नाही. आणि सगळे मिळून चर्चिलला अविश्वास प्रस्ताव आणून त्याला काढायचा प्रयत्न आणि हिटलर बरोबर शांतता करार करण्यासाठी चेंबरलिन आणि हे लोक प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यात एक शेवटी चित्रपटाचे दाखवले की चर्चिल लंडनच्या ट्यूबनी प्रवास करतो आणि लोकांशी बोलतो आणि नंतर तो संसदेत येऊन जे भाषण करतो त्या भाषणाने नूर पलटतो सगळा आणि मग नंतर डंकर्क होतो आणि मग एका प्रकारे चर्चिल हा हिरो होतो, झिरो टू हिरो. म्हणजे त्या असा हा चित्रपट आहे. अनावधानाने हीच गोष्ट झेलेन्स्कीच्या बाबतीत झाली का? म्हणजे झेलेन्स्कीनी जो काही गोंधळ घातला होता त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण ज्या पद्धतीने त्यांनी ट्रम्प यांना प्रतिवाद केला, तर त्या पद्धतीने हे, कारण मी माझ्या युरोपातल्याही बऱ्याच मित्रांशी बोललो होता आणि त्यांच्या दृष्टीने आज झेलेन्स्की हिरो आहे. म्हणजे युरोप किती सैन्य पाठवेल, नाही पाठवणार आहे, हे सगळे विषय आता दूर राहिले. पण त्यांच्या दृष्टीने कोई तो है की जो ट्रम्प के साथ टक्कर ले सकता है. बाकी ते सगळे जाऊन मान खाली घालून आले आणि हा जाऊन लढला. एक असं ऑप्टिक तयार झालंय. तर स्वातीताई, तुम्हाला काय वाटतं झेलेन्स्की याच्यातनं, म्हणजे त्याचा देश तर पूर्ण बेचिराग झालेलाच आहे आणि आता काही फार, म्हणजे त्याचं स्वतःचं भवितव्य अंधकारमय आहे. पण म्हणजे मॅच तर हरलेली आहे, पण हरता हरता शेवटच्या बॉलला 6 मारून गेला का, असं वाटतं का तुम्हाला झेलेन्स्की बाबत? त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगेन, की पुन्हा एकदा युरोपची जनता काय म्हणते ते मी बाजूला ठेवते. कारण झेलेन्स्कीला युक्रेनच्या जनतेची मतं मिळवून जिंकायचं आहे, जर निवडणूक आली तर आणि त्याने ठरवलं लढवायची तर. तर ती जी युक्रेनची जनता आहे ना, ती आज परागंदा झालेली आहे. म्हणजे तुम्ही बघाल, की जवळ-जवळ 25 लाख लोक देश सोडून त्यांना जावं लागलेलं आहे. कारण ती जी युद्धमय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नॉर्मल लाईफ जगणं अशक्य झालेलं आहे. ते जे बाहेर जाऊन पडलेले लोक आहेत ना, त्यांच्यामधून सुद्धा सक्तीची लष्कर भरती करण्यासाठी म्हणून योग्य वयातली मुलं पकडून आमच्याकडे पाठवा म्हणून झेलेन्स्की सांगतो, पोलंडसारख्या देशाला. तेव्हा त्या लोकांचं मत झेलेन्स्कीला मिळणार आहे का? असा मी विचार करते आणि त्यांच्यासाठी झेलेन्स्की हिरो असणार आहे का? आणि त्याचं उत्तर निदान माझ्या मनामध्ये तरी नाही असेल. कुठूनही काही एक लक्षात घेतो आपण, की जेव्हा एक पिक्चर आपल्या समोर असतं तेव्हा 2 बाजू तर असतातच. आणि कुठेतरी अमेरिकेचं नाक ठेचलं जावं म्हणून मनापासून वाटणारा एक समाजामधला वर्ग असतो. तो अर्थातच खुश झाला असेल, झेलेन्स्कीनी तीर मारला असं त्यांना जरूर वाटलं असेल. परंतु बहुमताचा जर का आपण विचार केला आणि खास करून युक्रेनी जनतेचा, तर माझ्या दृष्टीने ते निगेटिव्ह मत आहे असं मला वाटतं. मी जरा म्हणजे तुमच्या परवानगीने या हो, सिक्युरिटी गॅरंटीवरती 1-2 वाक्य बोलते. हो. नक्की, नक्की. माझा असा समज झालेला आहे, की म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की 91 नंतर ज्यावेळी युक्रेनबाबत चर्चा चालू होती, त्यावेळेला रशियानी अट घातली, की त्यांच्याकडे असलेली सगळी न्यूक्लिअर हो, जी शस्त्रास्त्र आहेत, ती अस्त्र आहे. आमच्याकडे त्यांनी सरेंडर करावीत. युक्रेनने तसं केलं. त्यांनी सगळी शस्त्रास्त्र रशियाला परत पाठवली. आणि कुठेतरी जसं मुस्लिम राष्ट्रांमध्ये एक ते चित्र आहे, की तुमच्याकडे जर का अण्वस्त्र असतील, तर तुम्हाला अमेरिका हलवू शकणार नाही, तुमच्यावर आक्रमण करू शकणार नाही. ज्यांच्याकडे आहे त्या इराणसाठी ते जपून पावलं टाकतात, पाकिस्तानसाठी जपून पावलं टाकतात, पण इराक आणि लिबिया बेचिराख करतात, सिरिया बेचिराख करतात. तसं कुठेतरी झेलेन्स्कीच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तो सिक्युरिटी गॅरंटी जी म्हणतो, ती आयदर तुम्ही मला अण्वस्त्र द्या किंवा तुमची अण्वस्त्र जी आहेत ती माझ्या भूमीवरती डिप्लॉय करा. असं कुठेतरी त्याच्या मनात असावं, हा माझा समज आहे. तो कदाचित चुकीचा असू शकतो. दुसरी बाब अशी, की जी नेनेंनी सांगितलं, की ट्रम्प जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने बघतात, की
केवळ युद्ध आणि त्याच्यामधून तुम्हाला सिक्युरिटी मिळत नसते किंवा त्याच्या प्रिपरेशन मधून मिळत नसते सिक्युरिटी. तर ती सिक्युरिटी जी आहे ती बिझनेस डील्स मधून सुद्धा मिळू शकते. करेक्ट. जेव्हा अमेरिका तिथे गुंतवणूक करणार आहे आणि तिथे काही उभारणी करणार आहे, तेव्हा रशियाची हिंमत होणार नाही त्या प्रदेशामध्ये आक्रमण करण्याची, असं ट्रम्प त्याला सांगायचा प्रयत्न करतायत. परंतु त्याच्या डोक्यामध्ये ते एकच बसलेलं असल्यामुळे अ, मगदाड मेंदू म्हणतात तसं ते काय शिरलं नाही त्याच्या डोक्यात, असं मला वाटतं. नेने सर, तुम्ही मगाशी म्हटलात की अमेरिकेचा दृष्टिकोन आणि हे सगळं स्पष्ट आहे की त्यांना चीन हा सगळ्यात हो. मोठा शत्रू वाटतोय आणि ओके. चीनला नाकाबंदी करायला हे सगळं करतायत. पण जी घटना घडली आणि मी म्हणजे लेवारन जो आला होता, जो स्वतः इस्रायली युक्रेनियन आहे, म्हणजे हा युक्रेन मधला जन्म आहे, हा त्याच्याशी हा पण बोललो आज सकाळी. आणि 2 मुद्दे त्यांनी म्हणले जे म्हणजे इंटरेस्टिंग या ह्याच्यासाठी आहेत, की एक म्हणजे या सगळ्यामुळे अगदी इस्रायलमध्येही चर्चा आहे, की जो ते युक्रेनबद्दल वागला तो म्हणजे इस्रायलला तर त्यांनी कडेवर घेतलं अक्षरशः. हो पण इस्रायल आपल्यालाही तो फेकणार नाही ना, अशी हो भीती आणि भीती अशाच आहे. प्रकारची चर्चा तैवानमध्ये, कारण जर उद्या चीनने हो. तैवानवर आक्रमण केलं म्हणजे तुमचं म्हणणं आहे, की तैवानसाठी त्यांनी युक्रेनला गाडीखाली फेकलंय आणि हम्म. तैवानमध्येच ही जर चिंता असेल, की उद्या आपल्याबाबत चीनने हल्ला केला आणि अमेरिका स्वतःच्या राष्ट्राच्या हिताचा विचार करणार असेल आणि आपल्याला अबंडन करणार असेल. तैवान तरी खूप अमेरिकेच्या जवळच आहे. म्हणजे जे फिलिपाईन्स, हो. इंडोनेशिया, व्हिएतनाम हे जे देश आहेत, की अमेरिका त्यांना उभं करू पाहते चीन विरुद्ध. या देशांमध्ये आता नेमकी कशा प्रकारची परिस्थिती असेल, की एकीकडे म्हणजे आता अमेरिका आपल्या बाजूने येते म्हणून आनंद असेल का, हे यांच्या बाबत झालं युक्रेनच्या, ते आपल्या बाबत आहे. आणि हा मुद्दा ट्रम्प आणि याचा नाहीये. म्हणजे जे माझा हम्म. त्याच्यातला मुद्दा होता, की भारत अमेरिका अणु करार होता, त्याला भाजपानी अगदी अविश्वास प्रस्तावापर्यंत विरोध केला होता. आणि हो. पण 2014 ला सरकार आल्यावर ते भारत सरकारचं धोरण म्हणून नरेंद्र मोदींनी ते धोरण पुढे नेलं. कारण पक्षीय भूमिका वेगळी असते, पण जेव्हा तुम्ही सत्तेवर येता तेव्हा तुमची भूमिका एक फॉरेन पॉलिसीमध्ये तुम्ही कंटिन्युएशन असते. जी गोष्ट आता ट्रम्प करतोय, उद्या पुन्हा हम्म. 2028 साली जर सत्तांतर झालं, तर पुन्हा येणारं हम्म. सरकार आहे ते अशा म्हणजे ही जी भीती आहे, त्याच्यात कोण चूक आहे, कोण बरोबर नाहीये. पण जी फॉरेन पॉलिसीतली कंटिन्युइटी आहे, ती कंटिन्युइटी जर हम्म. तुटली आणि प्रत्येक सरकार स्वतःच्या मर्जीनी वागायला लागलं अशा प्रकारे, तर त्या भीतीबाबत हम्म. म्हणजे ही खास करून भारतातही काही जणांनी व्यक्त केले, इस्रायलमध्येही हो. व्यक्त केले आणि ईस्ट एशिया, तैवानमध्येही आहे. तर या सगळ्याकडे हम्म. म्हणजे अमेरिकेची जी भूमिका स्वातीताई म्हणले, की पूर्वी एक साधं सरळ होतं, रिपब्लिकन एका साइडला, डेमोक्रॅटिक एका साइडला. आता ते सगळा गुंता हम्म. झालाय आणि त्या अमेरिकन गुंत्याचा प्रभाव जगावर होतोय. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्प जे म्हणला की अमेरिकेला त्याला स्ट्रेंथन करायचंय, ते तर तो करतोच आहे आणि अमेरिकन जनतेचा पोल हार्टेड पाठिंबा आहे. उद्या पोल पोल झाले तर ट्रम्पचं रेटिंग आणि वर गेलेलं असेल, आपण बघतो. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही म्हणता तसं अमेरिकेने त्यांच्या मित्रांना त्यागलं, जसे ते त्यागतच असतात. ऑप्शन काय हो? काही ऑप्शन नाही. उद्या अमेरिकेने सांगितलं इस्रायलला की आम्ही मदत करत नाही, ऑप्शन इज अनायलेशन. इस्रायलकडे ऍटलीस्ट न्यूक्लिअर असतं तरी आहे, त्यामुळे ते म्हणतील की मग आम्ही 4 लोकांवरती टाकून सगळेच मरून जाऊ. तैवानकडे तर ते सुद्धा नाहीये. फक्त तैवानला का वाचवायचं? कारण तैवान चिप्स बनवतो. फिलिपिन्सला वाचवायचं की नाही हे तेव्हा ठरवलं जाईल. दुसरा एक चर्चिल बद्दलचा मुद्दा मगाशी फार मांडला गेला, त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे. आपण हे विसरतो की चर्चिल ज्या वंशाचा आहे त्याच वंशाचे अमेरिकन आहे. प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हे आयर्लंड किंवा युके मधनच येतात आणि चर्चिल हा युकेचाच होता. चर्चिलला वाचवायला म्हणजे तुमच्या पोराला वाचवायला तुम्ही जाता, शेजाऱ्याच्या पोराला तुम्ही वाचवायला जातच असं नाही. युक्रेन हे शेजाऱ्याचं पोर आहे किंवा शेजाऱ्याचं अनावरच पोर आहे. त्यामुळे फार अमेरिका त्याच्यात स्वतःचं नाक घासून घेणार नाही. हा प्रकार अमेरिकेने केला होता व्हिएतनामच्या वेळेला, पण आय थिंक त्यांना धडा मिळालाय की आपण भलतीकडे जाऊन अमेरिकन पोरं मारायची नाही. मिट रॉमीनी तर स्टेटमेंट दिलं, रिपब्लिकन आहे हा, तरी त्यांनी स्टेटमेंट दिलं की $250 जरी आम्ही युक्रेनमध्ये घातले तरी इट इज अ गुड इन्व्हेस्टमेंट, कारण एक सुद्धा अमेरिकन सैनिक मेला नाही आणि रशियाचे तेवढे तरी मेले. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोनच वेगळा असतो. आम्ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी जे बसवलेले आहेत हृदयामध्ये, आमचा दृष्टिकोन असा नसतो. अमेरिका अत्यंत धंदेवाईक राष्ट्र आहे. अमेरिकन सैनिकांना तो धोक्यात घालणार नाही, म्हणून ट्रम्प गॅरंटी देत नाही ना. गॅरंटी म्हणजे आमचा धंदा आणला तर धंदा वाचवायला आम्ही काय ते करू, पण सैनिक पाठवणार नाही. आणि याला सैनिक पाठवण्याची गॅरंटी पाहिजे, कोण देणार त्याला? इकडे तुम्ही पाहिलं तर स्टारमर काहीतरी म्हणला मी सैनिक पाठवतो. हे सगळं सांगण्याच्या गोष्टी आहे हो. लवकर आता आज मीटिंग होतीच आहे ना, आज सगळे सांगतील की जाऊन तू त्याचे पाय धर ट्रम्पचे आणि चांगली डील काहीतरी पदरात पाडून घे.
ट्रम्पला डीलच करायची असते ना, तुझे रेअर अर्थ देऊन टाक त्यांना. ट्रम्पने ते अरे हा रेअर अर्थमध्ये तर फारच क्लासिक गोष्ट कळली आज. ते रेअर अर्थ खरेच आहेत की नाही तो अजून सर्वे मध्ये झालाच नाहीये. आणि त्यामुळे झेलेन्स्की सही करत नव्हता. आणि ट्रम्पने म्हणे हे पण सांगितलं की ते नाही सापडले तर बाय बाय, आम्हाला काही आम्ही ते बघू आधी तिथे खरंच आहेत की नाही. कारण यू कॅन से फॉर शुअर की तिथे खरंच ते जमिनीखाली इतके दडलेले आहेत की नाही. तर अमेरिका इज गोइंग प्युअरली बाय द बिझनेस सायकल सेन्स. आणि त्यांना काहीही कोणाची पडलेली नाहीये. ते कळायला झेलेन्स्कीला कदाचित थोडा उशीर झाला. ते पण भारताची म्हणजे मला आज आपल्या हा. पुरोगाम्यांवर आल्याशिवाय राहत नाही खरं त्यांच्याशी काही संबंध नसला तरी. पण राजू परुळेकरनी काहीतरी एक ट्विट केलेलं त्याच्यात त्यांनी हा. दाखवलेलं की बघा युक्रेनच्या बाजूनं कोण कोण उभे आहेत. कीर स्टॅमर, इमॅन्युअल हा. मॅक्रोन, ते जर्मनीचे हो. ओलाफ शोल्स आहेत, नवीन अध्यक्ष होणार आहेत ते आहेत. एवढे 25 हम्म. देशांचे त्यांनी असे झेंडे टाकलेले आणि आमचे विश्वगुरू काय करतायत म्हणजे विश्वगुरूंना पाठिंबा देता येत नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचं हो. खिल्ली हे करणारं. तर भारताची हा. याच्याबाबतची हा. भूमिका म्हणजे आपण जी मुग्धता बाळगतो बऱ्याच गोष्टींबाबत, ती मुग्धता बाळगणं हम्म. हे याच्याबाबत हे आहे का काही भारताने याबाबत भूमिका घ्यायला पाहिजे? मला विचारतोस? मी स्वातीताई सांगतो. हा. हां. बरं, मला असं स्वाती काय वाटतं सांगा, की तुम्ही सांगा. भारताने हां. नाही तुम्ही बोला पहिले. नाही, भारताने माझ्या आपलीच मते भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे आणि अ, हे दिवस युद्धाचे नाहीत असं मोदींनी सांगितलं आणि ते आता सुद्धा तेच म्हणतील, की युद्धबंदी होत असेल तर ते स्वागतार्ह आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे शांतता प्रस्थापित व्हावी. या दृष्टीने आमचा सहयोग काही हवा असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. अशीच भूमिका मोदी घेतील. त्यामुळे कोणाची बाजू घेण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही सध्या. नाही नाही सर पण तुम्ही मला एक पुरोगाम्यांचा या उल्लेख संदर्भात केला. तुम्हाला हा ओके हा सांगा सांगा सॉरी. एक मिनिट. पुरोगाम्यांचा उल्लेख केला म्हणून सांगतो. पुरोगामी लोकांना एकूणच वास्तवाचं भान कधीच नव्हतं. हे जे 17 राष्ट्र 35 राष्ट्र उभी आहेत त्यांच्यातले किती किती फौजा पाठवू शकतील. मला वाटतं कोणाचं तरी होतं की हाऊ मेनी डिव्हिजन्स ही कॅन थ्रो. हिटलरचं का कोणाचं तरी ते वाक्य होतं की हा तुमचे स्पेनच्या फ्रँकोचं ते वाक्य होतं की ते सगळे मदतीला येतात ते किती सैन्य पाठवू शकतील. त्यांच्यातले कोणीही एक सुद्धा सैनिक पाठवणार नाहीये. हा ही रियालिटी समजत नाही. मोदी इज अ रिअलिस्ट. मोदींना ते संपूर्ण कळतं. आणि आता क्लासिक प्रकार काय होणार हे तुम्हाला सांगतो. युद्धबंदी होणारच. अमेरिकेने बंद केली, अमेरिकेचं टॅब बंद झालं की युद्ध चालूच शकत नाही. त्यामुळे युद्धबंदी झाली की युक्रेनचं रिकन्स्ट्रक्शन आहे आणि सिक्युरिटी गॅरंटी करता पीस कोर आहे. पीस कोर म्हणजे शांती सैनिक. शांती सैनिक पाठवायला ट्रम्प युरोपच्या लोकांना शांती सैनिक म्हणून पाठवणार नाही कारण ते अँटी पुटिन आहेत. तो भारताच्या लोकांना सांगेल की तुम्ही शांती सैनिक म्हणून जा. आपल्या सरकारकडे आपल्याकडे भरपूर मोठं सैन्य आहे. आपल्या सैन्याला एक वेगळा रोजगार पण मिळेल, पैसेही मिळतील, नावही चांगलं मिळेल आणि रिकन्स्ट्रक्शनला भारताशिवाय इतका चांगला देश कुठला आहे. भारताचे लोक तिथे रिकन्स्ट्रक्शन सुद्धा करतील. ते सगळे अडाणी अंबानी जाऊन तिथे सगळं नेटवर्क उभारून देतील त्यांचं. त्यामुळे आता आपल्याला चांगले दिवस येणारे नक्कीच आहे असं माझं मत आहे. नाही पण भारताच्या व्यावहारिक भूमिकेबद्दलच मला 2 प्रश्न आहेत आणि मी दोघांनाही ते विचारीन. हा. पहिला प्रश्न हा आहे, की आत्ता म्हणजे एका प्रकारे युरोपला झोपेतनं झोपी गेलेला जागा झाला अशी युरोपची अवस्था आहे. पण युरोपियन युनियनची ही अर्थव्यवस्था एकत्रित 30 लाख कोटींच्या वरती आहे. हो. म्हणजे जवळपास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थे एवढी त्याच्याहून जास्त आहे. आणि आता त्यांनी हम्म. समजा आपल्या संरक्षणावरचा खर्च 2% वाढवला. म्हणजे आता बऱ्याच देशांचा खर्च 1%, 1.5%, पोलंड वगैरे अपवाद करेक्ट. आहे. पण सरासरी 2% वाढवला. तर याचा अर्थ ही जवळजवळ 600 ते 700 अब्ज डॉलरची संधी आहे. आणि ही संधी हो. चीनकडे जाऊ शकत नाही कारण चीनचे काही शस्त्रास्त्रांशी ते करणार नाहीत. म्हणजे एका प्रकारे भारताला या 600-700 अब्ज डॉलरच्या अगदी 5%चा तरी धंदा मिळाला, तरी आपला जो हो. डिफेन्स एक्सपोर्ट आहे तो 4 पट 5 पट वाढू शकेल. आता 21,000-22,000 कोटी रुपये आहे. ओके. तो समजा 10 हो. अब्ज डॉलर वगैरे झाला तर तो म्हणजे ती एक संधी आहे आणि त्या दृष्टीने म्हणून. आणि दुसरा त्याच्यात एक भारताने भूमिका काहीतरी घ्यायला पाहिजे याच्याबाबत एक असं म्हटलं जातं, की म्हणजे ट्रम्प आल्यावर ते वेगवेगळे निर्णय घेणार आणि त्याचे जागतिक बाजारावर परिणाम होणार ही गोष्ट नक्की आहे. त्यात काही वाद नाहीये. पण आता हो. त्याला हो. 1 महिना उलटून गेलाय आणि गेल्या महिना सव्वा महिनाभरात शेअर बाजार जगातले आणि खास करून भारतातले जवळजवळ 15 ते 20% कोसळलेले आहेत. आणि असंच जर हम्म. असतं अस्थिरतेचं वातावरण पुढचं 2 महिने त्याच्याहून जास्त काळ राहिलं, तर कुठेतरी भारतीय अर्थव्यवस्था ही त्या भाराखाली कारण शेवटी आपल्याकडेही कोट्यावधी लोकांनी, तरुणांनी शेअर बाजारात पैसे गुंतवलेत.
त्यांचे पैसे आता तोट्यात आहेत. म्हणजे फायदा जाऊ दे, तोट्यात पैसे गेलेले आहेत. अर्थव्यवस्था वाढीचा दर जो 7% 8% आपल्याला गाठणं आवश्यक आहे, त्याच्यामुळेच सगळे लाडकी बहीण आणि सगळ्या योजना होऊ शकतात. जर ही अस्थिरता कायम राहिली, म्हणजे कोण बरोबर, कोण चूक ही गोष्ट वेगळी. पण ही अस्थिरता कायम राहिली, तर त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि अर्थव्यवस्थेचे परिणाम भारताच्या सामरिक सज्जतेवर होतील आणि म्हणून भारताने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. तर या 2 मुद्द्यांबद्दल स्वातीताई तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तो नंतरचा जो मुद्दा आहे तो आधी सांगते फायनान्स बद्दलचा, की भारताची अर्थव्यवस्था जी आहे तिचा बेसिस आहे तो त्याचं ग्रोथ पोटेन्शियल असं आज सांगितलं जातं. आणि त्याच्यामध्ये कुठली गोष्ट शेअर बाजार खालीवर होणं, ही गोष्ट जी आहे ती खास करून पैसा किती टाकला जातो मार्केटमध्ये आणि काढून घेतला जातो त्याच्यावरती ते भाव ठरतात. ते फारसे काही जागतिक याच्यावरती ठरतायत सध्याला तरी असं नाहीये. ज्यांनी पैसे घातले त्यांनी नेहमी आपल्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा डिस्करेज करण्याचा प्रयत्न केला होता. फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये पैसे घालू नका. मध्यमवर्गीयांनी घालू नयेत आणि करायची असेल तर तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करा वगैरे, वगैरे साधे जे सल्ले असतात. ते सल्ले विसरून जर का लोकांनी गुंतवणूक केली असेल तर त्याचे जे परिणाम आहेत ते त्यांना कदाचित भोगावे लागतील. परंतु मला असं वाटतं की ट्रम्प ज्या दिशेने चाललेले आहेत त्याच्यामध्ये ते आपल्या सरकारचा वायफळ खर्च बंद करतायत, तिकडच्या भ्रष्टाचाराला आवर घालायचा प्रयत्न करतायत. सरकारी खर्च जो आहे त्याच्यावर आवर घालायला प्रयत्न करतायत आणि ह्याच्यामधून त्यांच्या देशाचं जे एकंदरीत बॅलन्स शीट आहे, तो अधिक चांगला करायचा प्रयत्न करतायत आणि त्याचे चांगले परिणामच शेवटी जागतिक अर्थव्यवस्थेवरती होतील. कारण ह्याच्यातूनच अवाढव्य कर्ज वाढत गेलेली आहे, जे कर्ज आज फेडायला कदाचित अमेरिका असमर्थ होऊ शकेल. दुसरं पाऊल जे हे स्पेक्युलेशन आहे अर्थात, त्याच्याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नाही. पण पुन्हा एकदा डॉलर हा सोन्याच्या भावाशी निगडीत करावा, अशा पद्धतीची हो, हो. पावलं कदाचित जर का अमेरिकेने उचलली, तर काय परिस्थिती येईल असा एक विचार. आणि हे सगळ्या ह्या मूलभूत गोष्टी आहेत माझ्या मते, ज्या अर्थव्यवस्थेला स्थिर करत असतात. पुतीन यांनी जेव्हा हा संघर्ष सुरू झाला, तेव्हा रुबलची विश्वासार्हता वाढावी म्हणून त्यांनी रुबल ऑलरेडी सोन्याच्या भावाशी जोडून घेतलेला आहे. आणि त्याचा त्यांच्यावरती दुष्परिणाम झालेला आपण कधी बघितलेला नाही आतापर्यंत तरी. तर ह्या खूप क्रिटिकल गोष्टी आहेत असं मला वाटतं. अ, भारताच्या दृष्टिकोनातून तुम्ही जो एक्सपोर्टचा डिफेन्स एक्सपोर्टचा म्हणलात, तर मला माहिती नाही की भारताचं जे डिफेन्स एक्सपोर्ट तुम्ही ज्या सेक्टरमध्ये आहात त्यातलं युरोपला कशामध्ये स्वारस्य असेल याची मला कल्पना नाही. पण खुद्द युरोपामध्ये सुद्धा डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये पुढे असतील ते फ्रान्स आहे, इटली आहे, अमेरिका, जर्मनी. तुमचा ब्रिटन आहे आणि जर्मनी आहे. हे एकमेकांना कदाचित पहिल्यांदा ऑर्डर्स देण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. कारण त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे. आपण नाही, अजून सबकॉन्ट्रॅक्टिंग सुद्धा सबकॉन्ट्रॅक्टिंग जॉब म्हणजे त्याचं जे इंजिनिअरिंग लो पार्ट आहे एंड तेवढा आपल्याकडे येऊ शकतो. टेक्नॉलॉजीमध्ये आपण आहोत. लो एंडमध्ये आपण आहोत. अर्थात त्याच्यात सुद्धा बिझनेस होऊ शकतो, नाही असं नाही. आणि तुम्ही म्हणता तसा तो जर का बिझनेस वाढला तर ती चांगली गोष्ट असेल. अ, त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आजच्या घडीला त्यांनी जरी पैसा टाकला तरी सुद्धा असा आहे, की नेटोचे मेंबर असल्यामुळे प्रत्येक जी काही सिस्टीम विकत घेतली गेलेली आहे, ती नेटो स्टँडर्डवरती आहे. अमेरिकेच्या स्टँडर्डनी आहे. आणि जेव्हा तुम्ही आता मिक्सिंग सुरू कराल, तर आपली भारताची जी तारांबळ उडत असते नेहमी आता सध्याला, की हेवीली वी आर इंडेटेड रशिया. टू फॉर अवर डिफेन्स मटेरियल. आणि आपण कुठेतरी मिक्स करायचा प्रयत्न करतोय. कुठून तरी फ्रान्सचं घ्या, इटलीचं घ्या, अमेरिकेचं घ्या. ह्याच्याने आपली इन्व्हेंटरी सुद्धा ज्या पद्धतीने चर्निंग आउट होते, तशी अवस्था युरोपवरती येण्याची जास्त शक्यता आहे जर त्यांनी अमेरिकेकडून घ्यायचं नाकारलं तर. पण मला मला आय हॅव ए हंच अगेन हिअर, की हे सगळे जे विरोधात उभे आहेत ना, ते झेंडे दाखवले काय ते राजू प्रौढेकर म्हणते, तर माझ्या पुढे साधं गणित आहे. त्या सगळ्यांचं म्हणणं केवळ एवढंच असेल, की अमेरिका आता चापून 2 हातांनी जेवण जेवणार युक्रेनमध्ये, ते काय तुमचं मिनरल्स असतील किंवा आणि इतर याच्यामध्ये. तर त्या लुटीमध्ये आम्हाला पण थोडा भाग द्या. म्हणजे
मग व्हेरी युएसएड बंद झाल्यामुळे यांची सगळ्यांची उपासमारी चालू आहे ना, त्यामुळे रिकन्स्ट्रक्शनमध्ये जाणारे आमच्याही पोटात थोडी भीक घाला. एवढ्यावरती हे सगळेजण झोपतील, असा माझा पण समज आहे. त्यांच्यासाठी तर हा मोठा फटका आहे ना, कारण सरकार बदलल्यामुळे जे फुकटचे दौरे होते किंवा पत्रकारितेवर सगळे जो बंद झाले. युएसएडच्या माध्यमातून लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी खर्च होत होता, तो बंद झाला. आणि आता असंही झालं तर मग करणार काय बिचारे? त्यामुळे त्यांची बाजू पण समजून घेतली पाहिजे. शेवटच्या कमेंट्स दोघांच्या मी घेतो, कारण आता हे तुम्हाला वाटतं का हे युद्ध म्हणजे या सगळ्या प्रसंगानंतर युद्ध थांबेल? का युरोपच्या पाठिंब्याने म्हणजे जे काय म्हणतात फिदाईन टाइपचं म्हणजे काय म्हणतात म्हणजे रशियाला म्हणजे युक्रेन जरी लढू शकत नसला, तरी रशियाला अडवण्याचा प्रयत्न तो करत राहील. काय वाटतं म्हणजे हे युद्ध लगेच संपेल का असं म्हणजे लो इंटेन्सिटी वॉरफेअर आहे ते चालू असेल? नेने सर? माझ्या मते येत्या 7 एक दिवसामध्ये हे युद्ध खचितपणे संपेल, कारण कोणाचीही लढण्याची क्षमता नाहीये. दुसरा एक गोष्ट आपण अजून बघत नाहीये, नेटो नेटो आपण म्हणतोय. माझ्या मते लवकरच नेटो सुद्धा डिझॉल्व्ह होईल. तर नेटोचा काही कोणाला उपयोग झालेला नाही त्यांच्या लक्षात येतं. जर अमेरिका नेटोच्या मागे नसली तर नेटो हे फक्त बाहुलं आहे, ते काही फार दिवस चालायचं नाही. जर्मनीचे सरकार आता बदललेलं आहे. प्रोबॅबली जर्मनी पुढाकार घेईल की मला नेटोत राहायचंच नाही, आता आपण आपलं प्रत्येकाने आपापलं बघावं. नेटो एकदा थांबलं की ते सगळे त्यांचे जे व्यवहार आहेत ते सगळे वेगळ्या तऱ्हेने सुरू होतील आणि त्यामध्ये पुन्हा भारताला संधी मिळू शकते. भारत काय करतोय की भारत हाय हाय त्याचे जे म्हणतात हाय टेक्नॉलॉजी इक्विपमेंट बनवतच नाही. ब्रह्मोस सोडलं तर बाकी आपल्याकडे हाय टेक्नॉलॉजी फारसं नाहीये. नागा पिनाका वगैरे ही सगळी आपली मिसाईल्स देतो आणि आपण गळगोळा त्यांना देऊ शकतो आणि स्मॉल आर्म्स आपण देऊ शकतो. कारण ते चांगलं बनवतात, पण त्यांच्यापेक्षा आपण स्वस्त बनवू. त्यांचीच वस्तू आपण त्यांना स्वस्त देऊ. तो ते अगदी बरोबर सांगितलं खाना. त्यांच्याच कंपन्या सब आपल्याकडे बनवून कॉन्ट्रॅक्टिंग. त्यांच्याकडे निर्यात करेक्ट करतील. करेक्ट म्हणजे त्यांच्याच कंपन्या भारतात करेक्ट तयार सब करतील. कॉन्ट्रॅक्टिंग मिळेल. पण त्याच्यामध्ये आपल्या लोकांना काम मिळेल ना, म्हणजे आपला तोही फायदा होईल. त्यामुळे माझ्या मते मोदी हॅज प्लेड हिज कार्ड्स व्हेरी वेल. ते कोणाच्याही बाजूला गेले नाही. त्यामुळे आज भारताकडे बघू शकतात किंवा तुम्ही आम्हाला मदत करा. तुम्ही नायदर प्रो रशिया नायदर प्रो अमेरिका आहात. तेव्हा इथे तुम्ही पण एक जर ध्रुव म्हणून आलात तर बरं होईल. तर माझ्या मते हे चांगले चांगले सिम्बल्स आहेत भारताच्या दृष्टीने. ट्रम्प विल बी स्वाती बिझी ताई, इन तुमचा काय अमेरिका अंदाज फॉर आहे? सम म्हणजे टाइम टू कम. किती दिवसात युद्ध थांबेल का असंच सुरू राहील? युद्ध थांबेल पण तिथे शांतता असेल असं नाही. म्हणजे ज्या पद्धतीने तिथलं जनजीवन सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, ते स्थिरस्थावर व्हायला पुष्कळ वेळ लागणार आहे आणि त्याचे सगळे आफ्टर इफेक्ट्स जे आहेत ते. पण जसं यांनी आता सांगितलं की युरोपाचे जे देश आहेत, मी म्हटलं त्याप्रमाणे ते सेटलमेंट करून टाकतील कदाचित, आम्हालाही थोडा हिस्सा द्या आणि होईल. परंतु ते दबा देऊन धरून बसतील. हे दबा धरून बसतील कारण त्यांच्या मनामध्ये हे पक्कं आहे, की कुठे ना कुठेतरी पुतीन आमच्यावरती आक्रमण करणार आहे आणि ही सगळी जी व्यवस्था आमची आहे, ती टार्गेट आहे पुतीनचं. ही भावना जोपर्यंत तिथे त्यांच्या मनामध्ये आहे तोपर्यंत ते जसं म्हणतात, की मिन्स्क एग्रीमेंट जे गेल्या वेळी झालं आणि त्याचा हेतू हा होता, की युक्रेनला युद्धसज्जता त्याची वाढवावी आणि तो वेळ आम्हाला हवा होता, असं त्या फ्रान्सवा वलांडेचा मी इंटरव्ह्यू बघितला. त्याच्यात त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं, मिन्स एग्रीमेंट काय पुतीनसाठी आम्ही केलं नाही. आम्ही आमच्यासाठी केलं कारण युक्रेनला युद्धसज्ज बनवायचं होतं. तसं ते हे एग्रीमेंट कदाचित स्वीकारतील काही काळासाठी, स्वतःची ताकद वाढवतील आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा अर्थात जो काळ जाणार आहे त्याच्यामध्ये सगळं चित्र बदलू शकतं. नवी वर्ल्ड ऑर्डर येऊ शकते. नेटोचं काय होईल हा प्रश्न यांनी काढलेला आहे. नेटो मला नाही वाटत ट्रम्प पूर्णपणे मोडकळीला आणतील असं नाही. कारण ट्रम्प बाहेर पडले ना, तर त्याचा सगळा ताबा युरोपाच्या हातात जाईल आणि तुमचं देन यू विल नॉट हॅव एनी से इन दॅट. त्याच्यामुळे ते थोडंफार ज्याला म्हणतात, की जसा भारत हा शांघाय ऑर्गनायझेशन कशाला गेला? असा जो प्रश्न विचारतात, तर त्याच्यावर उत्तर हेच दिलं होतं, की आम्ही तिथे असलो तर काही गोष्टी आम्हाला थांबवता येतात. तर तसं ते हे ट्रम्पचं होईल असं माझा समज आहे. धन्यवाद स्वातीताई आणि नेने सर. जाता एकच गोष्ट सांगतो. एक ट्विटरवर मी बघितलं, एक लेक्स फ्रीडमन म्हणून एक पॉडकास्टर आणि पत्रकार आहे. त्यांनी एक काल ट्विट केलेलं, की आता नुकताच मी नरेंद्र मोदींचा इंटरव्ह्यू संपवला आणि आता मी मॉस्कोला जाऊन व्लादिमीर पुतीनचा इंटरव्ह्यू घेतोय. हे कालचं ट्विट आहे. आता हा कधी प्रसिद्ध बरोबर. होतोय माहिती नाही, पण फ्रीडमननी जर मोदी आणि पुतीन यांचा इंटरव्ह्यू घेतला असेल तर अर्थातच त्याचा विषय
युक्रेनच्या युद्धाबद्दलचा असेल करेक्ट. आणि त्यामुळे मला खात्री आहे की याच्यातनं अनेक आपल्यासारख्या लोकांनाही खाद्य मिळेल आणि लोकांनाही चांगले काहीतरी त्याच्यातनं चर्चेला विषय मिळेल. पण या नोटवर, कारण बरोबर. वेळेची मर्यादा आहे म्हणून या नोटवर आज ही चर्चा इथेच आपण थांबवूया. पण मला असं वाटतं हा विषय पुढचा आठवडाभर तरी किंवा आणखीन जास्त काळ चालू राहील आणि या निमित्ताने पुरेल. आपल्याला कदाचित आणखीन याच्यावर चर्चा करायला वेळ मिळेल. बरोबर. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल स्वातीताई नेने सर, आपलं धन्यवाद. 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 तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आमची सगळ्यांची चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा MH48.